नमस्कार मित्रांनो, संगीता किचनमध्ये आपलं पुन्हा स्वागत आहे। आज आपण बाजरीची भाकरी चुलीवर बनवणार आहे। बाजरीची भाकरी बनवण्यासाठी लागणारे सामग्री: बाजरीचं पीठ, चवीनुसार मीठ, तीळ, पांढरी तीळ, पाणी, बाजरीचं पीठ आता घ्यायचं आहे। याच्यामध्ये हे फरशी आहे, याला घेतलेलं असं करून भाकरी बनवण्यासाठी खास बनवलेलं आहे। हे चाळण आहे, हे बाजरीचं पीठ आहे, हे चाळून घ्यायचे। आता हे थोडं घ्यायचं, थोडं थोडं मळून घ्यायचं। तर ह्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं, चिमटभर असं। आता हे मिक्स करून घ्यायचं मीठ टाकलेलं, आणि ह्याच्यामध्ये हलका हलका असं थोडं थोडं पाणी ओतून घेऊन मळायचं। ह्याला थोडं थोडं लागेल तसं वतायचं, असं दाबून मळून घ्यायचं। हातावर घेऊन घेऊन आपण पाणी ह्याच्यामध्ये टाकायचं, लागेल तसं घ्यायचं पाणी। एकदम ओतलं का नाही पातळ होतं पीठ, भाकरी छान येत नाही। असं छानपैकी मळून घ्यायचं, दाबून मस्तपैकी। जेवढं छान पीठ मळेल तेवढं भाकरी छान येते। आता दोन्ही हाताने मळून घ्यायचं। जेवढं पीठ आपण दाबून दाबून असं मळून घेते तेवढं छान मऊ येते पीठ, पण भाकरी पण छान बनते। अजून असं खाली लावून घेऊन असं पाणी लावायचं आणि मळायचं। तुम्ही किचन कट्ट्याच्या फरशीवर पण मळू शकता असं छानपैकी। फरशी धुवून घेऊन स्वच्छ असं मळायचं। हे मी चुलीवर बाहेर करायला लागलोय म्हणून हे फरशीचा तुकडा बनवून घेतलेला आहे, असं खास भाकरी बनवण्यासाठीच बनवलेलं आहे। हे आता छानपैकी मळून झालेलं आहे पीठ। आता हे जे गोळ करून घ्यायचे, असं हातानं असं गोल गोल करून घ्यायचे। तर परत हे असं दोन्ही हातानं असं करून घ्यायचं। आपणाला जेवढी साईजची भाकरी पाहिजे तेवढा असं आपण अंदाजानं पीठ घ्यायचं हातात। तर ह्याला हे तीळ लावायचे। तर ह्याला ही अशी तीळ त्याच्यावर टाकून घ्यायचे आणि दाबून घ्यायचं। असं दोन ह्या बाजूला पण टाकायचं, ह्याला असं दाबून घ्यायचं। हे वाळलेलं पीठ आहे, हे आता खाली असं टाकून घ्यायचं, हे असं, आणि ह्याच्यावर हे ठेवायचं आणि ह्याला पीठ लावून घ्यायचं दोन्ही हाताला असं, आणि ह्याच्यावर असं हलक्या हातानं असं फिरवायचं। हे असं गोल थापून घ्यायचे भाकरी, आणि दोन्ही हाताला पीठ लावायचं आणि परत एकदा, आणि दोन्ही हातानं असं गोल गोल फिरवायचं। ही भाकरी आता थापून झालेली आहे। अशी गोल एवढी भाकरी करून घ्यायची, आपल्याला जेवढी साईज पाहिजे तेवढी करून घ्यायची। तवा गरम झालाय का नाही ते थोडं पाणी टाकून बघायचं। तवा गरम झालेला आहे। आता याच्यावर ही आपली बाजरीची भाकरी भाजून घ्यायची आहे। ही अशी हलक्या हातानं सोडायचं। आपणाला गरम लागत असलं तर आपण एक रुमाल घेऊन हे असं पाणी लावून घ्यायचं। हे सगळीकडे पाणी लावून घेतलेलं आहे। हे पाणी आता हडकल्यावर ह्याला पलटी करायचं आहे। तर ह्याच्यावरचं पाणी हडकलंय, आता ह्याला उलटण्यानं असं सगळीकडे फिरवून घेऊन पलटी करायचं। असं तर पलटी केलेलं आहे। ह्याला खालचं पण चांगलं व्यवस्थित सगळं भाजलं पाहिजे, तवा ह्याला हे करायचं, पलटी करायचं परत।
उचलून घ्यायचं, हे हलवून बघायचं, खालनं अजून थोडं राहिलं शेकायचं. हे अशी बघायची भाकरी जरा, आणि जिकडे जिकडे आपल्याला वाटतंय भाजली नाही भाकरी तिथं भाजून घ्यायचं फिरवून, अशी उलटण्याच्या मदतीनं व्यवस्थित असं सगळीकडं दाबून भाजून घ्यायचं. ही आता खालची भाजी शेकलेली आहे, आता अजून थोडी वरची राहिली होती ना, ती अजून एकदा असं करून घ्यायचं. भाकरी आपली अशी फुगते. अशी आपली भाकरी फुगली पाहिजे. त्याची भाकरी आता आपली भाजून तयार आहे. बाकी सगळी भाकरी अशीच भाजून घेऊया. हे भाकरी आपल्याला कशी वाटली ते आपण खाली कमेंट्स बॉक्समध्ये सांगा. माझ्या चॅनलला शेअर करा, माझ्या चॅनलला लाईक करा. संगीता किचन बघण्यासाठी आपला धन्यवाद.